आज भारताचा भाग असलेलं सिक्कीम राज्य स्वातंत्र्यावेळी भारताचा भाग नव्हतं। खरं तर 1642 मध्ये फुंगशोक नामग्याल या भिक्षूकडून सिक्कीमचा पहिला चोग्याल राजा म्हणून राज्याभिषेक झाला। यानंतर सिक्कीममध्ये नामग्याल वंशाचे सुमारे 335 वर्ष राज्य चालले। नेपाळ आणि भूतान यांनी वेळोवेळी केलेल्या आक्रमणामुळे चोग्याल राजाने धास्तीखाली आणि शेवटी ईस्ट इंडिया कंपनीशी संबंध प्रस्थापित केला। 1817 मध्ये ब्रिटिश आणि चोग्याल राजा यांच्यामध्ये करार झाला आणि त्या कराराअंतर्गत खऱ्या अर्थानं ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली हे सिक्कीम गेले। 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा सिक्कीम हे भारताचा भाग नव्हते, तरी सुद्धा भारत सरकारने संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहारासाठी सहाय्य केले। 1973 ला सिक्कीम मध्ये राजवटी विरोधात आंदोलन सुरू झाले आणि त्यांची मागणी होती की चोगाल राजघराण्याची अधिकारशाही कमी व्हावी आणि लोकशाही प्रस्थापित व्हावी। आणि अशातच 1974 ला भारतीय राज्यघटनेत बदल करण्यात येतो आणि 35वी घटना दुरुस्ती समोर करण्यात येते। त्यामध्ये असे नमूद असते की सिक्कीम आता सहयोगी राज्य असेल। तरी सुद्धा हे आंदोलन थांबले नाही, म्हणून 1975 ला जनमत घेण्यात आले आणि बहुसंख्य जनतेने भारतामध्ये विलीन होण्यास पाठिंबा दर्शवला। म्हणून 1975 ला भारतीय राज्यघटनेत बदल करण्यात आला आणि 36वी घटना दुरुस्ती समोर करण्यात आली आणि त्या अंतर्गत 16 मे 1975 ला सिक्कीमला 22वे राज्य म्हणून पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला। आणि हो, अशाच मोर नॉलेजेबल व्हिडिओसाठी तुम्ही फॉलो करू शकता।